सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आंब्याचा सीझन संपायच्या आधी आपण बनवूयात मँगो लस्सी. अगदी झटपट बनते, कमी साहित्यात बनते आणि उन्हामध्ये एक पौष्टिक हेल्दी ड्रिंक म्हणून तुम्ही ही मुलांना नक्कीच देऊ शकता. तर सुरुवात करूया रेसिपीला. इथे मी अर्धा किलो दही घेतलेलं आहे. दही आंबट नसावं याची खात्री करून घ्या. छान घट्टसर असं हे दही आहे. तुम्ही घरी सुद्धा दह्याचे विरजण लावून याची लस्सी बनवू शकता. आंबे घेतलेत मी इकडे 3. हे छान घरचे आंबे आहेत. तर ह्याच्यापैकी 2 आंब्यांचा मी रस करणार आहे आणि 2 आंब्याचा मी फोडी करून घेणार आहे. तर बघा आंब्याचा रंग तुम्ही बघू शकताय किती छान केशरी आहे तो. याला कट करून घ्यायचा आहे. तुम्हाला जे आंबे आवडत असतील जसे की केशर झाला, हापूस झाला, तुम्हाला कुठल्या प्रकारचा आंबा आवडतो तो आंबा तुम्ही अगदी सहज यामध्ये वापरू शकता. तर आंब्याच्या मी 2 आंब्याच्या फोडी करून घेणार आहे आणि 2 आंब्याचा छान रस करून घेणार आहे. तर बघा अशा पद्धतीने मी फोड्या करून घेणार आहे आंब्याच्या. तर आंब्याचे फोडी आणि रस करून झालेला आहे. लस्सी बनवूयात. दही मी इथे उभट भांड्यामध्ये घेतलं आहे म्हणजे घुसळताना आपल्याला सोपं पडेल. तसेच हा 2 आंब्यांचा रस सुद्धा मी यामध्ये ओतून घेतेय. पिठी साखरेचा मी इथे वापर करत आहे म्हणजे अगदी मिनिटाभरात साखर लस्सीमध्ये विरघळली जाते. जास्त घुसळायची गरज लागत नाही. किंचित मीठ घालायचं आहे, याने चव खूप छान येते लस्सीला. सोबतच मी इथे घालते व्हॅनिला इसेन्स. ऑप्शनल आहे पण याचा सुगंध खूप छान येतो. जशी बाहेरची लस्सी सेंटेड असते थोडी, तशीच अगदी लस्सी लागते. तर आवडत असेल तर घाला किंवा वेलची पावडर घातलीत तरी चालेल. आता हे सगळं आपण घुसळून घेऊया. आणि एक महत्त्वाची गोष्ट, लस्सीमध्ये जर तुम्हाला बर्फ आवडत असेल तर तो जेव्हा आपण सर्व करणार असू तेव्हा वापरायचा आहे. घुसळताना यामध्ये बर्फ घालायचा नाहीये, नाहीतर काय होतं, दह्याचं लोणी बनायला सुरुवात होते आणि मग वरती लोण्याचा थर जमा होतो. जसं आपण तूप बनवण्यासाठी दही घुसळून घेतो बर्फ टाकून किंवा थंड पाणी टाकून, सेम तसंच काहीचं होतं. त्यामुळे बर्फ सगळ्यात शेवटी घालायचा आहे. आता जर तुम्हाला इथे खूप जास्त घट्ट लस्सी वाटली तर यामध्ये पाणी न वापरता ताकाचा उपयोग करा, म्हणजे लस्सी पाणचट लागत नाही. तर इथे मी थोडंसं ताक वापरलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपण ह्याला छान मिक्स करून घेऊयात. इथे आपली लस्सी आता तयार झालेली आहे. साखर सुद्धा अगदी पटकन विरघळली आहे. जर तुम्ही जाडी साखर वापरली तर ती विरघळायला खूप जास्त टाइम जातो. त्यामुळे शक्यतो पिठी साखर वापरा. तर बघा इथे आपली दाटसर अशी ही लस्सी तयार झालेली आहे. आपण याला सर्व करून घेऊया. काचेच्या ग्लासामध्ये आपण ही लस्सी घालून घेऊया. तुम्हाला दिसतच असेल की किती दाट अशी ही लस्सी तयार झालेली आहे. सगळ्यात शेवटी मी इथे बर्फ वापरत आहे. तुम्हाला जर आवडत नसेल तर बर्फ नाही घातलात तरी चालेल. तुम्ही लस्सी फ्रीजमध्ये सुद्धा छान अर्धा तास ठेवलीत तरी छान थंड होईल. सगळ्यात शेवटी आंब्याच्या फोडी घालायच्या आहेत. आंब्याच्या फोडी सुद्धा सगळ्यात शेवटी सर्व करतानाच घालायच्या आहेत. लस्सी घुसळताना त्यामध्ये आंब्याच्या फोडी घालू नका, नाहीतर त्या सुद्धा मोडल्या जातील. तर आपली इकडे छान अशी मँगो लस्सी झटपट बनणारी तयार झालेली आहे. सीझन संपायच्या आधी नक्की ट्राय करा. लहान मुलांसाठी हे खूप हेल्दी ड्रिंक आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. नमस्कार.